सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। येथील एका सालगड्याने सोन्याच्या आमिषापोटी आपल्याच शेतमालकाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने मृत व्यक्तीच्या शरीराचे तुकडे करून प्लास्टिकच्या पिशवीत तुकडे भरत शौचालयाच्या चक्क शोष खड्ड्यात ते तुकडे पुरून ठेवल्याचे पोलीस तपासातून उघडकीस आले आहे। नमस्कार, मी अकबर बागवान, माझ्यासोबत माझे सहकारी झहूर सय्यद आणि तुम्ही पाहत आहात सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध चॅनल लोकप्रधान न्यूज चॅनल। ही घटना घडली आहे सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील येल्लमवाडी या गावामध्ये। पोलिसांनी आरोपी सालगडीस अर्थात शेतमजुरास अटक केली आहे। मयत कृष्णा सामे यांची हत्या आरोपीने एकट्यानेच केल्याचे म्हटले आहे, मात्र त्याच्यासोबत सह आरोपी आहेत किंवा कसे याबाबत मोहोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत। कशी केली हत्या? कृष्णा सामे हे अंगावर जवळपास 18 ते 19 तोळे सोने, लॉकेट, अंगठ्या, सोन्याचे कडे घालत असे। हेच सोने मिळवण्याचा लोभ आरोपी सालगडी सचिन भागवत गिरी याच्या मनात निर्माण झाला। त्यामुळे त्याने कृष्णा सामे या आपल्या मालकाच्या डोक्यात सुरुवातीला हातोडाने मारून हत्या केली। त्यानंतर धारदार शस्त्राने शरीराचे तुकडे तुकडे करून ते वेगवेगळ्या पॉलिकॅप कॅरीबॅग मध्ये भरले। कुणालाही संशय येऊ नये यासाठी आरोपीने मोठा कट रचला। पोलीस तपासात देखील तो वेगवेगळे जबाब देऊ लागला। अखेर त्याला पोलिसांनी हेरले आणि त्याला पोलिसी खाक्यात दाखवताच आरोपीने सत्य उजेडात आणले। या हत्याकांडामध्ये नेमकं काय घडलं होतं हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण मोहोळ पोलीस ठाणे येथे दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी एक इसम बेपत्ता असल्याची फिर्याद मोहोळ पोलिसात दाखल झाली होती। तो इसम होता कृष्णा नारायण सामे, वय वर्ष 52, राहणार येल्लमवाडी, तालुका मोहोळ। हा मिसिंग झाल्याने याबाबत मोहोळ पोलीस ठाणे येथे मिसिंग दाखल झाली होती। सदर मिसिंगच्या 3 दिवसांच्या तपासात सर्वत्र मिसिंग व्यक्तीचा विविध ठिकाणी पोलिसांनी शोध घेतला, मात्र मिसिंग व्यक्तीची जिल्ह्यातील तसेच आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात तपास यादी पाठवून मिसिंग व्यक्तीचे मोबाईलचा CDR काढून त्याचे अवलोकन पोलिसांनी केले, परंतु मिसिंग व्यक्तीबाबत काही एक माहिती मिळून आली नाही। मग पोलिसांनी आणखीन पुरावा हुडकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सदर मिसिंग मध्ये 17 डिसेंबर 2024 रोजी सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नमूद मिसिंग व्यक्तीबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केला। सदरच्या अपहरणाच्या तपासात अपहृत व्यक्तीचे शेतातील सालगडी सचिन भागवत गिरी यांच्याकडून माहिती मिळाली की सदर अपहृत इसमास म्हणजे ज्याचा अपहरण झालेला आहे त्या इसमास एका अज्ञात व्यक्तीने मोटरसायकलीवर घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। सदर प्रकरणात कृष्णा सामे याचे घर हे शेतामध्ये फॉरेस्टला लागून होते। सदरच्या घराच्या आसपास साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरापर्यंत शेती व फॉरेस्टची जमीन आहे। त्यामुळे सदर ठिकाणी राहती लोकवस्ती अगर CCTV सारखी तांत्रिक मदत मिळत नव्हती, तरी देखील घटनेच्या 5 ते 6 किलोमीटर क्षेत्राच्या बाहेरील रोडवर जाऊन मोहोळ पोलिसांनी CCTV चेक केली, परंतु उपयुक्त माहिती पोलिसांना देखील मिळत नव्हती। ज्या व्यक्तीचे अपहरण झालेले आहे कृष्णा सामे यांचा मोबाईल देखील घरीच मिळून आलेला होता। त्याचा CDR काढून सर्व संशयित व्यक्तींचा पोलिसांनी अभ्यास केला असता गुन्ह्याच्या तपासात उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती। कृष्णा सामे जो मयत या ठिकाणी झालेला होता त्याच्या कुटुंबियांची बँक स्टेटमेंट व इतर लोकांसोबत आर्थिक व्यवहाराचा अभ्यास देखील पोलिसांनी केला असता त्या मयत व्यक्तीचे आसपासच्या 10 ते 12 गावात आर्थिक व्यवहार असल्याचे पोलिसांना दिसून आले। त्या सर्व लोकांकडे सदर बाबत तपास केला, परंतु त्यातूनही गुन्ह्याचा तपास युक्त काही माहिती पोलिसांना मिळून आली नाही। कृष्णा सामे यांचा फोटो प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित करून आसपासच्या सर्व गर्दीच्या ठिकाणी बस स्टँड, रेल्वे स्टेशन, हॉटेल या ठिकाणी त्या व्यक्तीचा फोटो प्रसिद्ध
करण्यात आला। मात्र घटनेच्या ठिकाणच्या आसपासचे सर्व नदी नाले, विहिरी, कॅनॉल व फॉरेस्टच्या शेतजमिनी देखील सर्व ठिकाणी शोध घेतला असता तो कृष्णा चामे जो शेतकरी गडप झालेला होता तो मिळून आला नाही। अशा प्रकारे सलग 5 दिवस अपहरण झालेल्या व्यक्तीचा तपास मोहोळ पोलिसांनी सुरू ठेवलेला होता आणि त्यांना काही माहिती मिळत नव्हती। अशा वेळी अपहरण व्यक्तीच्या शेतात सालगडी म्हणून राहणारा सचिन भागवत गिरी वय वर्ष 25 राहणार सांगवी जिल्हा धाराशिव याच्या चौकशीत विसंगती पोलिसांना समोर आल्या। तेव्हा सचिन गिरी यास संशयित म्हणून मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याने स्वतः केल्याचे पोलीस तपासात कबूल केले आहे आणि हा गुन्हा त्याने आर्थिक कारणाने व आपला जो मालक आहे त्याच्या गळ्यात असलेल्या सोन्याच्या मोहापोटी केल्याचे पोलिसांनी सांगितलेले आहे। या संदर्भात पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी काय माहिती दिली आपण ऐकूया। नमस्ते, मी पी.आय. रणजित माने, मोहोळ पोलीस ठाणे। दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी यलमवाडी तालुका मोहोळ येथील रहिवासी कृष्णा नारायण चामे वय 52 वर्षे हे त्यांच्या राहत्या घरातून मिसिंग झालेले होते। मिसिंग मध्ये तपास करता 2-3 दिवस त्यांच्याबाबत काही माहिती न मिळाल्याने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून त्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। त्यांचा मुलगा विश्वजित चामे यांनी सदरबाबतची फिर्याद दिलेली होती। तपासामध्ये सदरचे त्यांचे राहते घर हे एका बाजूला शेतामध्ये असल्यामुळे आणि त्याचबरोबर शेताच्या आसपास फॉरेस्ट आणि 5-6 किलोमीटर जास्त वस्ती नसल्यामुळे सीसीटीव्ही किंवा कोणतीही तांत्रिक मदत मिळत नव्हती। मिसिंग व्यक्ती यांचे फोन सिरियार तसेच त्यांचे ज्यांच्याशी संबंध होते, ज्यांच्याशी आर्थिक व्यवहार होते, अशा सर्व लोकांचे सिरियार वगैरे तपासलेले होते। त्याचप्रमाणे आसपासची शेती, फॉरेस्ट, नदी, विहिरी, शेततळी वगैरे सर्व ठिकाणी त्या व्यक्तींचा सर्च घेतलेला होता, परंतु काहीही उपयुक्त माहिती मिळत नव्हती। त्यानंतर खूप तपास झाल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांचा सालगडी जो आहे त्याचं नाव सचिन भागवत गिरी वय 25 वर्षे राहणार सांगवी जिल्हा धाराशिव याच्या बोलण्यामध्ये थोडीशी विसंगती येत होती। तो दरवेळेस थोडी माहिती बदलत होता। त्यावरून त्याच्याकडे सखोल तपास केला असता सदर व्यक्तीच्या अंगावरील 19 तोळे सोन्याच्या दागिन्यासाठी तसेच काही आर्थिक कारणामुळे त्यानं सदरच्या त्याच्या मालकांची कृष्णा नारायण चामे यांची डोक्यात हातोडा मारून हत्या केलेली आहे। तसेच हत्या केल्यानंतर सुरीच्या साहाय्यानं त्यांचे शरीराचे तुकडे करून विविध 6 प्लॅस्टिक कॅरी बॅग मध्ये ते तुकडे भरून त्यांचा मृतदेह किंवा मृतदेहाचे तुकडे हे शौचालयाच्या शोष खड्ड्यामध्ये चेंबरच्या आतमध्ये टाकून वरून माती टाकलेली होती, त्यामुळं काही एक कळून येत नव्हतं। सदरचा गुन्ह्यातील आरोपीला अटक केलेली आहे। सध्या त्याच्याकडची 19 तोळे सोनं देखील जप्त करण्यात आलेलं आहे आणि सदर प्रकरणामध्ये कलम 142, कलम 103(1) आणि 238 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। अधिक तपास चालू आहे। सध्या आरोपीला दिनांक 27 डिसेंबर पर्यंतची PCR मिळालेली आहे। यामध्ये जो मयत कृष्णा चामे याच आरोपीने डोक्यात वारंवार हातोडा मारून प्रथम त्याला ठार केले, त्यानंतर आरोपीने धारदार हत्याराने त्या आपल्या मालकाच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या पॉलिकॅप कॅरीबॅग मध्ये भरून मयताच्या शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरून ठेवले होते। तसेच मयत कृष्णा चामे याच्या अंगावरील सुमारे 18 ते 19 तोळे सोने, लॉकेट, अंगठ्या व सोन्याचे कडे असे त्याने घरासमोरील खड्ड्यात पुरून ठेवले असल्याचे पोलीस तपासात कबूल केले आहे। तसेच सदरची हत्या त्याने एकट्यानेच केली असल्याचे सध्या तरी पोलीस तपासात समोर आलेले आहे, परंतु इतर आरोपींचा यात सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहे। दरम्यान आपल्या शेतमालकाची हत्या करणारा सचिन भागवत गिरी वय वर्ष 25 सांगवी जिल्हा धाराशिव याला गुन्ह्याच्या तपासात मोहोळ पोलिसांनी अटक केलेली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित माने हे करत आहेत। दरम्यान सदर अटक आरोपी सचिन गिरी याच्या विरुद्ध पोलिसांनी तपास केला असता धाराशिव जिल्ह्यातील आंबी पोलीस ठाणे येथे यापूर्वी या आरोपीवर 3 चोरी विषयक गुन्हे असल्याचे अभिलेखात म्हणजे रेकॉर्डवर मिळून आलेले आहे आणि सदरची ही यल्लमवाडी मोहोळची जी कामगिरी आहे ती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि त्यांचे जे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत प्रीतम यावलकर
आणि त्यांचे जे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत विलास यमावार आणि अक्कलकोट उपविभागीय संकेत देवळेकर हे पोलीस अधिकारी असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळचे पोलीस निरीक्षक रणजित माने आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी या गुन्ह्याला विशेष उकल करून दिलेला आहे। त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक गजानन कर्नेवाड असतील, अजय केसरकर असतील, डीबी पथकातील दयानंद हेंबाडे असतील, संदेश पवार, चंद्रकांत ढवळे, अमोल जगताप आणि त्यांचे सहकारी संदीप सावंत, अविराज राठोड, पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान पाटील, संतोष चव्हाण, धनाजी घोरपडे, कैलास डाफोरे, त्रिशैल शिवणे, हरी आदलिंगे, अनिल वाघमारे, डीवायएसपी कार्यालयाकडील प्रदीप झालटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्याचबरोबर पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद डावरे, अशफाक शेख, देवा सोनवलकर आदींनी बजावलेले आहे। एकंदरीत सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यात यल्लमवाडी येथे आपल्याच शेतात काम करणारा सालगडी जो शेतमजूर आहे त्याने सोन्याच्या मोहापाठी आपला जो शेतमालक आहे कृष्णा सामे याची डोक्यात हातोड्याने वार करून त्याचा खून करून त्याचे तुकडे करून तो शोष खड्ड्यात पुरल्याची धक्कादायक घटना आपल्या जिल्ह्यात उघडकीस आलेली आहे आणि या घटनेने राज्यात खळबळ उडालेली आहे। दरम्यान मोहोळ पोलिसांनी उत्कृष्ट तपास करत सालगडी गिरी याला अटक करून त्याला बेड्या ठोकलेला आहे। तर आजच्या या क्राईम स्टोरीमध्ये इथंच थांबूयात, पुन्हा भेटूया पुढच्या क्राईम स्टोरीमध्ये। दरम्यान ही मोहोळ यल्लमवाडी येथील क्राईम स्टोरी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।